जय सद्गुरू. सर्वांना माझा नमस्कार. आज आपण कापण्या करणार आहे. या वाटीने 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. ही अर्धी वाटी डाळीचं पीठ आहे. हे आपण एकत्र करून घेऊया. आणि हे 1 चमचा बडीशेप आहे, बारीक केलेली आहे. सुंठ पावडर आहे 1 चमचा, विलायची पावडर. आता यामध्ये थोडंसं आपण जायफळ घालूया. आता आपण हे पाऊण वाटी गूळ आहे, त्यात आपण अर्धी वाटी पाणी टाकून फक्त गूळ वितळेल एवढं आपण ते गरम करून घेऊया. गॅस चालू केलेला आहे. पिठामध्ये आपण थोडंसं चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया. हे सगळं एकत्र करून घेऊया. आणि इकडे मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे, ते आपण गरम करून या पिठामध्ये मोहन टाकूया तेलाचं. त्यामुळं कापण्या खुसखुशीत लागतात. आपलं तेल आता गरम झालेलं आहे, ते आपण या पिठामध्ये टाकून घेऊया. आणि हे चमच्याने सारखं करून घेऊया. गरम आहे ना. या मोडमध्ये सगळं पीठ मिसळून घेतलेलं आहे. पीठ छान मिसळलेलं आहे. पिठाचा बघा कसा मुटका होतोय. आता आपण हे आपलं गुळाचं पाणी गार झालेलं आहे, त्यामध्ये मळून घेऊया. थोडं थोडं पाणी घेऊन गुळाचं पीठ मळून घेतलेलं आहे. तेवढं गुळाचं पाणी व्यवस्थित बरोबर मापशीर झालेलं आहे. तेवढ्यामध्ये मळून झालेलं आहे. अशा प्रकारे आपलं कापण्याचं पीठ मळून झालेलं आहे. ते आपण 10-15 मिनिटं बाजूला करून ठेवूया. हे पीठ मी परत एकदा मळून घेतलेलं आहे आणि इकडं लाटून घेतलेलं आहे. थोडी खसखस पण यावर टाकून घेतलेली आहे. आता मागच्या साईडनेही थोडी खसखस टाकून घेत आहे. अशी खसखस टाकली आणि लाटलं की त्यामध्ये कढईमध्ये तेलामध्ये खसखस उतरत नाही, सगळीकडनं ती लागली जाते. इकडं आपण तेल तापायला ठेवलेलं आहे. आता आपण कापण्या कापून घेऊया. या जाडीच्या कापण्या केलेल्या आहेत. आता आपलं तेल तापलेलं आहे, आपण कापण्या तळून घेऊया. सोनेरी कलरवर आपण कापण्या तळून घेतलेल्या आहेत. अशा प्रकारे आपण सगळ्या कापण्या तळून घेऊया.
अशा प्रकारे आपल्या आषाढ महिन्याच्या कापण्या तयार झालेल्या आहेत, फुगलेल्या आहेत आणि खुसखुशीत झालेल्या आहेत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.